नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया या डिपार्टमेंटमध्ये जागा निघालेल्या आहेत. तर कुठले पद आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज अंडर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर फिलिंग अ 60 पोस्ट 60 पोझिशनसाठी आपण डेप्युटी मॅनेजर टेक्निकल इन द लेवल 10 पे मॅट्रिक्स ऑफ 7 CPC प्री रिवाइज पे बँड 3 15,600 तर 39,100 प्लस ग्रेड पे ऑफ 5,400 with central DA on direct recruitment basis from candidate who have appeared for the interview, personality test of engineering services examination civil 2023 conducted by UPSC. तर त्यानुसार रिक्रुटमेंट या पदाची डायरेक्टली होणार आहे. तर पहिलं पद आहे डेप्युटी मॅनेजर टेक्निकल. तर याच पदाचा टोटल 60 जागा आहेत. आउट ऑफ टोटल 60 पोस्ट 9 पोस्ट रिझर्व फॉर द पर्सन्स विथ द बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी PWD कॅन्डिडेटसाठी आहेत. डिटेल एलिजिबिलिटी कंडिशन आहे की डेप्युटी मॅनेजर टेक्निकल नॉट एक्सिडेड 30 इयर्स 30 वर्षापेक्षा जास्त त्यांचं एज नसलं पाहिजे. इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑन द बेसिस ऑफ अ फायनल मेरिट रिटर्न टेस्ट अँड पर्सनॅलिटी टेस्ट इन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन सिव्हिल 2023 कंडक्टेड बाय UPSC. तर द अप्पर एज लिमिट इज रिलॅक्सेबल ॲज पर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स ॲप्लिकेबल फॉर डिफरंट कॅटेगरी. द ॲप्लिकंट शुड इन्शुअर द फॉलोइंग: द मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन हे चेक करणं गरजेचं आहे. एज नॉट एक्सीड दॅन 30. एलिजिबिलिटी फॉर अवेलिंग रिझर्वेशन. तर OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटला 3 वर्ष असतं, SC ST कॅन्डिडेटला 5 वर्ष असतं. तर ते तुम्ही या PDF मधनं चेक करू शकतात. सिलेक्शन प्रोसेस इथे लक्षात घ्या. On the basis of a final merit, written test and personality test in the engineering services examinations 2023 conducted by UPSC. Note, the prescribed essential qualification are the minimum and the mere possession of the same does not entitle candidate to be considered for the appointment of interview. The engineering services जी 2023 UPSC थ्रू कंडक्ट केली जाणार आहे त्या अंडर सिलेक्शन होणं या प्रोसेसमध्ये गरजेचं असणार आहे. सर्व्हिस बॉन्ड जो असणार आहे, ऑल सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ॲट द टाईम ऑफ देअर जॉईनिंग द पोस्ट इन द ऑथॉरिटी विल हॅव टू एक्झिक्यूट द सर्व्हिस बॉन्ड फॉर अन अमाऊंट 5 लाखाचा असेल 3 वर्षासाठी. आता हाऊ टू अप्लाय. ॲप्लिकंट कॅन अप्लाय ऑनलाईन ओनली. The procedure to be followed by filling the online examination is given below. The applicant may visit NHAI website www.nhai.gov.in या वेबसाईटला जायचं आहे फॉर अप्लाइंग ऑनलाईन. इट मे बी ॲक्सेस ऑन गुगल क्रोम और मोझिला फायरफॉक्स. त्यानंतर तिथे गेल्यानंतर अबाउट असमध्ये रिक्रुटमेंट वॅकन्सीज करंट ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ डेप्युटी मॅनेजर यावर क्लिक करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन इथे करायचं आहे. पूर्ण फॉर्म फिलअप करायचा आहे. तुमचे इमेज साईन डॉक्युमेंट्स हे अपलोड करायचे आहेत. नेक्स्ट करायचं आहे. प्रिव्ह्यू करायचं आहे ॲप्लिकेशनला. एडिट करायचं आहे. जर काही चुकलं असेल तर सबमिट करायचं आहे. आणि 15 फेब्रुवारी ही लास्ट डेट आहे सबमिशनची. त्या अगोदर तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायचा आहे. आफ्टर सबमिशन ऑफ अ ॲप्लिकेशन फ्रॉम अ युनिक रेफरन्स नंबर along with details entered by the applicants with subject application acknowledgement will be generated automatically. तर ते तुमच्याकडे तुम्हाला सेव्ह करून ठेवायचे. जे ॲप्लिकेशन जनरेट होईल
ते ॲप्लिकेशन तुमच्याकडे सेव्ह ठेवायचं आहे. सो पूर्ण PDF डिटेलमध्ये रीड करण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. तिथेही PDF तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल. तिथून तुम्ही पूर्ण रीड करून संपूर्ण प्रोफार्म असेल, काय फिलिंगची प्रोसेस असेल ते तुम्ही बघू शकणार आहात. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.